share, bell icon, subscribe. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर ही पहा, माझी बहीण होती, मावशीची मुलगी, आणि आपण आता तिच्या मुलाचं लग्न अटेंड करणार आहोत. आज आहे 21 तारीख एप्रिल. तर तिचा फोन मला आलेला 10 एप्रिलला आलेला फोन तिचा, म्हणजे 10 दिवस अगोदरच. पहिला मिस्टरांना पत्रिका टाकली तिने ऑनलाईन, आणि बहिणीने फोन केला 10 तारखेला की पत्रिका वगैरे मिळाली का. तर माझ्याशी तिचं थोडं त्याच्यावरून झालं भांडण, तू घरी का आली नाहीस द्यायला वगैरे. तर ती म्हणली अचानक लग्न ठरलं आणि सगळं ह्याच्यात राहिले बिजी, म्हणजे राहिलं घरी यायचं. तर मग मावशी पण माझी वारली, तर मी पण गेले नव्हते. मग विसरले मी पण, कारण त्यावेळेस ॲक्च्युली बहिणीला आधार द्यायला मी जायला पाहिजे होतं. अगोदर मावशीला बघायला गेलेली मी 6 महिन्यापूर्वी. नंतर जाणं नाही झालं, माझा घसा खूप खूप दुखत होता. आणि मग आता लग्नाला पण तिला जाऊन आनंद द्यावा, आधार द्यावा. मग मिस्टरांना मी म्हणलं जाऊया का हो, तर ते पण म्हणले जाऊया चल. आणि मग प्रणितला मी पुण्यात होता, आणि तो पण 2 हफ्ते आला नव्हता इकडे मुंबईला. मग त्याला पण गप्पा गोष्टी बोलणं, जेवण वगैरे असं म्हणून आम्ही निघालो. तर मग प्राची ऑफिसला गेलेली, तिची पण तयारी केलेली. मग ती बोलली नाही मी येत, मला सुट्टी नाही मिळत आहे. मग ती ऑफिसला गेली आणि आम्ही सकाळीच 10ला घर सोडलं. तिला पण जेवण वगैरे बनवून ठेवलं, आणि प्रणितसाठी आणि आमच्यासाठी घरातूनच सगळं बनवलेलं, चिकनचा रस्सा, चपात्या, भाकरी, सगळं सोबत जेवण घेऊन आम्ही प्रवास करत निघालो. मग आता इथे प्रणितला आम्ही तयारीत राहायला सांगितलेलं. आपण लोणावळा क्रॉस केला आहे, आता पुण्यात एंट्री होईल आपली. आणि बोलता बोलता आपण पोचले. व्हॉइस रेकॉर्ड देते, शूट करून घेतलेलं, आणि उशिरा व्हिडिओ येत आहेत. आज उद्या एडिटिंग करेल म्हणत, आजच 21 तारीख यायला. तर हा पण व्लॉग आवडणार आहे तुम्हाला, जरूर बघा. गप्पा शेअर केलेल्या आहेत. तर इथे पहा, कारने प्रवास करायचा होता म्हणून मी सिम्पलच लुक ठेवलेला आहे, आणि आजच लग्न आहे. तर इथे पहा, आम्ही आता गाडीत प्रवासामुळं असं लुक ठेवलेला आहे. आणि प्रणितला आम्ही पिकअप केलं 11-11:30पर्यंत. आणि त्याला विचारत होती भूक लागली आहे का, तर बोलला मम्मी आता. त्याने पण तो होईल तेवढं डाएटच करत असतो, भूक खाण्यावरती त्याचं काय असं हेच नाही आहे, लक्ष नाही आहे. आणि खाल्लं का मग चांगलं पौष्टिकच खायचं, नाही तर मग खायचंच नाही. तर मग मी त्याला सांगत होते आंबा कापून आणलाय, पाटी खात बस. म्हणलं नको, हात चिकट होणार आणि मला धुवायला. तर तसं खात बसला तसा तो थोडंसं. तर तो मला ओरडत होता, तू कशाला जेवण बनवत बसली, आपण रेस्टॉरंटमध्ये जेवूया.
तर मला ॲक्च्युली इथे वनभोजन करायचं होतं, असं जंगल बघून वगैरे थांबून असं हिरवाईमध्ये सिटिंग करून ते सगळं नेलेलं जेवण मला जेवायचं होतं. तर या दोघांचं चाललेलं नको रेस्टॉरंटमध्ये जेवूया, आणि रेस्टॉरंटमध्ये जेवूया बोलल्यावर तर मी बोलले काय तर मागवायला लागतं ना असं, तर नको आहे आपल्याला बाहेरचं खायचं नाही आहे. कारण ना माझा घसा ऑलरेडी आम्ही गेल्या जानेवारीत बघा बाहेर पडलेलो, तर त्याच्यापासून मी आता काळजी घेते, कारण नकोच ते खायलाच नको थोडं पण. म्हणून मी बनवूनच घेते आणि गाडीमध्येच खाऊया. तर आता आमच्याकडं ते भाजी अशी ह्याची होती, चिकनची लिक्विड टाईप होती. मग आम्ही इकडेच खालीच जेवलो अगोदरच. घाट लागला पहा साताऱ्याचा, आणि हा घाट आम्हाला लागतोच गावी जाताना. आपलं सातारा जाईपर्यंत हा घाट एक आहेच. मग आम्ही जेवून घेतलं पटकन. तिथे मला शूटिंग नाही करता आलं. मिस्टरांबरोबर माझा वादच झाला, कारण मी बोलत होती अशी बसून जेवायचं असं ह्याच्या खाली झाडाच्या मध्ये असं. ते बोलले इथं भूक पण लागलेली त्यांना, कसं वेळेवरच सकाळी नाश्ता गाडी चालवतात तरी भूक लागतेच त्यांना अशी वेळेवर 1:30-2 वाजता. मग प्रणितसोबत हे आम्ही घेतलं जेवून, एकत्र जेवलो, बाहेरचं काहीच नाही खाल्लं आणि पुन्हा ड्रायव्हिंग करायला लागले. प्रणित बोलत होता मी करतो, तर ते बोलले घाटामध्ये मी गाडी नाही देणार, कार. असं चाललेलं दोघांचं. तर मग ते बोलले तू लग्न अटेंड करून तो निघणार होता घरी, इकडे लगेच ऑफिस होतं त्याचं पण. तर मग तो थोडा वेळ होता, आणि पुण्यापासून पाचगणी महाबळेश्वर एकदमच, तरी आम्हाला 1.5-2 तास लागले पहा प्रणितच्या घरापासून. म्हणजे आम्हाला ते 2.5 तास आणि हे 2 तास, म्हणजे 4 तासाचा हा प्रवास आमचा झालेला आहे. तर ताईने ॲड्रेस दिलेला पाचगणीचा. तर आता आपण पाचगणीकडे निघालो आहे. आता सातारा संपेल, वाई येईल पहिल्यांदा, आणि त्याच्यावरतीच पाचगणी फर्स्ट, त्याच्यावरती महाबळेश्वर. आम्ही अशा सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं गाड्या रिटर्न निघालेल्या. 2 एवढंच रस्ता आहे पास व्हायला, आणि पलीकडे दरी आहे. मग जेवून मिस्टरांना घरचंच वेळेवर दिल्यामुळं ते आता फ्रेशमध्ये चालवत आहेत गाडी. तर मी आपली शूटिंग करत होते, मध्ये मध्ये ताईचा फोन येत होता, पोचलीस का पोचलीस का. तर ती पण पुण्यात राहते, पण हे मुलीकडं दारातच लग्न घेतल्यामुळं ते लोक आले तिकडे ते पण, आणि आम्हाला पण पाचगणीलाच बोलवलं लग्न. म्हणजे साखरपुडा एकत्रच केलं त्यांनी, फक्त हळद करून घेतली. तर हळदीला काही मला जायला नाही जमलं. ती बोललेली हळदीपासून राहायला ये माझ्याकडे. मग मिस्टरांचा जॉब, प्राचीचा जॉब, त्याच्यामुळं मी नाही सोडून जाऊ शकत त्यांना. तर तिला सांगितलं सगळं असं आहे. ती बोलली चालेल, लग्नाला तरी नक्की जरुरी आहे. मग निघाले. तेवढीच गाठभेट होणार हे ते. आणि मग प्रणितच्या पण तो भेटतो ना कॉन्फरन्स असला की. तो ॲक्च्युली ना माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनिअरिंग कॉलेजपासून त्याच्या कॉलेजमध्ये आहे.
म्हणजे यांनी मी नव्हते, माझी बहीण पुण्यात राहायला आहे, मला माहीत पण नव्हतं. मी मुंबई करून औरंगाबाद करून पुण्याला नुकतीच मी जॉईन झालेली आणि मी त्या बहिणीचं माझ्या लक्षात पण नव्हतं की ही मावशीची मुलगी इकडं असेल राहायला पुण्यामध्ये. तर हे मुलं कॉलेजमध्ये भेटले आणि मग ते एकमेकांना बोलले, घरी सांगितलं की असं असं प्रणित आहे मुलगा, फ्रेंड झाला वगैरे माझा. मग त्याने बोललं कोण आहे वाघमारे, माझं नाव तर चेंज झालेलं होतं इकडे सासरी. मग ती म्हणली अहो ही आपली बिनाचाच मुलगा दिसतोय, तिचंच नाव वाघमारे आहे वगैरे. तर अशी त्यांची गाठभेट झाली मुलांमुळं. मग मला पण घरी सांगितलं प्रणितने, अगं तो बोलतो की मी तुझ्या मम्मीला माझी मम्मी ओळखते वगैरे असं. मग मी तिचा नंबरचा शोध घेतला बहिणीचा, म्हणजे प्रणितनेच मला आणून दिला. तो बोलला मम्मी हा नंबर दिलाय अनिकेतने तुला. मी लगेच कॉल केला तर माझी बहीण बोलली की हो मी इथे राहायला आहे आता किती वर्ष झालं. मग तिथून माझी गप्पा वगैरे तिच्याशी पुन्हा व्हायला लागल्या खूप वर्षांनी. हे हकीकत आहे, खरं खरं आहे. आणि मग ती मावशी पण मला ये भेटायला ये करायला लागली. मग मी पण पुण्यात नुकतीच गेलेली आणि एकतर पुण्याचे ठिकाणं एवढे एक एक लांब. ती हडपसरला होती माझी बहीण आणि मी इकडे होती विश्रांतवाडीकडे. मग मिस्टर मला घेऊन गेले, माहेरचे लोक आहे तिचे वगैरे, कारण आम्ही नवीनच आलेलो तिथे. मग मी गेले, तिला बघितलं, मग जुन्या आठवणी माझ्या सगळ्या निघाल्या, आमच्या गप्पा निघाल्या आणि बरं वाटलं तिला पण. मी पुण्यात राहायला आले, मला पण बरं वाटलं कोणतरी आपलं आहे पुण्यात. आईच्या माहेरचं का असे ना पण आहेत. मग असं आम्ही तर तिच्या आणखीन एक मोठ्या मुलाचं लग्न मी अटेंड केलेलं आणि हा छोटा मुलगा आता लग्न आहे ते. आणि आता जॉबला पण ते असेच त्याच कंपनीत लागला तो छोटा मुलगा तिचा, कॉलेजला होता तोच. त्याच्यामुळं मग त्याची मैत्री पण आहे प्रणितशी. मग आम्ही बघा इथे आता, कारण रात्र होणार होती तर ड्रायव्हिंग करून रात्री परत मुंबईला निघता नाही येणार. तर आमच्याबरोबर आणखीन एक आले असते ना, जे पुण्याचे होते बघा कार चालवलेले नाडेकर, ते आले असते तर आम्ही रिटर्न गेलो असतो रात्री. त्यांना आम्ही बोललेलं येताय का लग्नाला तुम्ही, 5 गणीला आहे वगैरे. तर ते बोलले नाही आमचं पण घरातलं लग्न आहे वगैरे. त्यांची मिसेस मला सांगायला लागली. मग आम्ही काय एवढा फोर्स नाही केला, आमचं आम्ही निघालो. मग स्टेसाठी आम्हाला इकडे असा रूम बघावा लागला आणि इथूनच आता इथे समोर दांडेघर म्हणून आहे, तिथे लग्न चालूच झालेलं. आवाज पण येत होता. मी ताईला फोन केला की आम्ही आता लगेच पोचतो, 4चं लग्न होतं. मग अगोदर आम्ही स्टेसाठी रूम वगैरे बघितला आणि मस्त असं निसर्गात होता रूम बघा. तर झुल्यात बसू शकते. नमस्ते.
हा नजारा आहे सगळा. इथं खाली चाललं की आपण. ज्यादा नीचे ये ऊपर हमको अच्छा लग रहा है. लाइट्स लागलेले आहेत. ऊपर भी सर रूम तर चांगले आहेत पण ते व्ह्यू साठी तिकडे जावं लागेल. इकडं आहे असं खिडकी. व्यू का म्हणता है उस तरफ का बालकनी सर. इसमें बालकनी वाला दिखाता है सर. अच्छा मिल रहा बघू. बाथरूम में बेटर है. एक बाथरूम इसका अलग है, उसका भी अलग है. अच्छा मोठा आहे. हाँ मोठा आहे बाथरूम बघा. कितना जन रहता है इसमें? इसमें फैमिली के लिए है, बाकी ऐसा ही ऊपर सिंगल मिलेगा. एक इसको ऐसे बंद कर दिए ना तो एक बंद होगा उधर का दूसरा, इसके लिए डोर दूसरा है. ये पूरा सिंगल है ऊपर ऐसे इधर से पूरा हो जाएगा. उसमें भी ऊपर खाने में कैसा दिया मेनू है सर. वेज बघा. मतलब अपने रेस्टोरेंट में नहीं मिल सकता, बाकी आप बाहर से ऑर्डर करने पड़ेगा. हा आपल्याला 3च ह्याचं पाहिजे. किचन पण आहे किंवा छोटा. किचन भी है उधर. तो खाली आणि तो वाला नाही, तो एक वरचं दाखवलं. कोणाला इथे असं यायचं असेल फिरायला तर इथे स्टे करू शकता. फॅमिली पूर्ण सगळे ग्रुपनी येत असाल. खूप छान आहे इकडे. बाहेर एवढा परिसर आहे निसर्गात आणि रूमचे पण खूप छान आहे. एकदम क्लीन आणि हायजेनिक हे ठेवलेलं आहे सगळं. तर मला खूप आवडलं. मला हेच पाहिजे असतं, एकदम स्वच्छ आणि निसर्गात. तर तसाच रूम भेटला आम्हाला. तर प्रणित पण थोडासा आमच्याबरोबर एन्जॉय करत होता. तो बोलत होता मी मम्मी लग्न झाल्यावर लगेच निघणार आहे संध्याकाळी.
बसने. पण तो ॲक्च्युली बाईक घेऊन येणार होता त्याची नवीन. तर म्हणलं बाळा 2-2 कशाला गाड्या घेऊन जायचं आपण, तुझी वेगळी माझी वेगळी. तर तिच्या घरी कधी जायचं असेल तर बाईकवर जा असं म्हणलं. तर मग पुण्यातल्या पुण्यातच. मग आता आम्ही रूममध्ये हे आमचे लग्नाचे कॉस्ट्यूम घालतो, सगळे हे चेंज करतो. तर गडबड पण झाली. प्रणितला त्यांनी मला आणायला सांगितलेला शर्ट, नेमकं त्याचं इस्त्रीवाल्याने का बटन हे मशीनमध्ये धुताना पडलं काय माहीत नाही. इस्त्री वगैरे करून होता तो शर्ट. मग हॉटेलमध्ये आम्ही मागितलं सुई दोरा. फर्स्ट टाईम आम्ही अशी सर्विस मागितली, सुई दोरा पाहिजे, आणि दिलं त्यांनी आम्हाला. कारण वेळेवर लग्नाला जायचं होतं आणि बटन त्याचं एक एक्स्ट्रा असतं ना असं आतल्या साईडला, ते काढून मी लावून दिलं त्याला आणि मग तो तयार झाला. नाहीतर मग त्याने कॅन्सलच केलं असतं लग्नात यायचं. ज्याला जे कपडे आवडतात तेच घालायला लागतात. तर फायनली आम्ही हा रूम चूज केला, कारण बाजूलाच सगळे हे होते फिरायचे असे, म्हणजे झुला वगैरे. तर हा रूम आम्ही फायनली केला. खिडकी बघा, खाली होती आणि व्ह्यू बघा ना. सॉलिड आहे. ही घरं छोटी छोटी बघ. सकाळी उठलं का इथून बघायचं आहे ना. ब्ल्यू कलरचा भेटलाय बेड आपल्याला. फ्रीज, टीव्ही. आधी पण बघ किती नेट अँड क्लीन आहे ना. ते नंतर लागलं. चला लग्नाला जायचंय. खोल दादा पूर्णपणे. याच्यात राहायला आल्यागत वाटतंय मला. वर नाही का आपण पहाडीवर येतो है ना, तसंच वाटायला लागलं. चांगलं आहे ना. चला फटाफट फ्रेश व्हा, टाइम होऊन गेला. हां इथं दिलाय मिरर त्यांनी अजून. इकडे हाय फ्रेंड्स, तर आम्ही पोचलो फायनली पाचगणीमध्ये. आणि आता आम्ही रूमचं तुम्हाला कुठे स्टे केलं आहे, कसं आहे, किती सुंदर नजारा आहे बाहेर दाखवते. व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. आणि वेळ झालेला आहे, आपल्याला पोचायचं आहे लग्नाला पण.
तर स्किप न करता पहा, सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर.